कापूस, धान, नागपूरचा बॅकलॉग, विदर्भाचा बॅकलॉग, विदर्भातल्या आता अलीकडच्या 5 वर्षात नवा वेगळ्या क्षेत्रात निर्माण झालेला बॅकलॉग, या सगळ्यांची चर्चा व्हायला पाहिजे. पण आता सरकारलाही वेळ नाही आणि एका आठवड्याचंच अधिवेशन आहे. किमान 2-2.5 आठवड्याचं तरी अधिवेशन व्हायला पाहिजे. वेगळ्या वेळी अशा गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे आत्ताच कराराचं उल्लंघन झालं असं म्हणणंही योग्य आहे असं मला वाटत नाही. यापूर्वी असे 1 आठवड्याचे अधिवेशन जेव्हा जेव्हा निवडणुकाचा सामोरं जातो त्याच्या आधीचं पहिलं अधिवेशन असं होत ती बैठका ते नेहमीच घेत असतात आणि समता परिषदेच्या बैठकीत ते राजकीय निर्णय घेतील असं मला वाटत नाही. समता परिषद ही एक सामाजिक दृष्ट्या काम करणारी संघटना आहे आणि मला वाटत नाही गणवेश निकृष्ट दर्जाचा दिला याच्याविषयी लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे अधिवेशन झालं त्याकडे विरोधी पक्षाने लक्ष वेधलेलं होतं. गणवेश निकृष्ट दर्जाचे होते, महाराष्ट्राला सर्व ठिकाणी अजून पोचलेले नाहीत. आता डिसेंबर महिन्यात आपण आहोत, अजूनही गणवेशाचं वाटप नाही. हे शिक्षण क्षेत्रात किती दुर्लक्ष आहे सरकारचं हे याच्याकडून पाहायला मिळतं. बरोबर, हीच मागणी आमच्या पक्षाच्या काही विधानसभेच्या सदस्यांनी सभागृहात देखील केली की मुख्य आरोपी कोण आहे तिथंपर्यंत पोचा आणि त्याला धडा शिक. पण कोणीतरी सरकारच्या बाजूने तिथल्या लोकांची गाऱ्हाणी ऐकायला जायलाच पाहिजे ना. अजून गेलं नाही हेच आश्चर्य आहे. आत्तापर्यंत कोणीतरी मंत्र्यांनी जाऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्या गावातल्या लोकांचं म्हणणं काय याच्याविषयी थोडीशी तरी माहिती घेणं आवश्यक होतं. तसा फार उशीर झालेला आहे. बोलना नहीं है, लड़ सकते हैं तो देखते हैं ना. अभी वो क्या कहा है उन्होंने यही मुझे पता नहीं है. मैं देखूंगा क्या कहा है और बाद में उसके बारे में कुछ कहना है तो कहूँगा. स्वार्थ के लिए ही होता है, नहीं तो हर पार्टी की अपनी अपनी विचारधारा होती है. तो एक अलायंस स्वार्थ का है और दूसरा अलायंस निस्वार्थी है, ये कहना भी अन्यायकारक है. ये है कि पोर्टफोलियो का बंटवारा न होते हुए 6 दिन का अधिवेशन पूरा हो रहा है. इसका सारा श्रेय राज्य के मुख्यमंत्री को देना पड़ेगा.